नमस्कार मित्रांनो, मेटाफोर्स मिलेनियर क्लब या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. मेटाफोर्सची जी काही नवीन अपडेट्स आहेत ते आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. प्लस मेटाफोर्सचा जो इंटरफेस आहे थोडा चेंज झालेला आहे आपला पेजचा, तर तो पण आपण बघणार आहोत. तर आपण पहिल्यांदा टोकन पॉकेट जे आपलं मेटाफोर्सचं ॲप्लिकेशन आहे ते ओपन करून घेऊया. मेटाफोर्सचं ॲप्लिकेशन ओपन केल्यानंतर आपल्याला डिस्कवरमध्ये जायचं आहे. डिस्कवरमध्ये गेल्याच्यानंतर इथे वरती तुमची रेफरल लिंक टाकायची आहे आणि रेफरल लिंक टाकल्याच्यानंतर आता माझ्या इथं ऑलरेडी रेफरल लिंक आहे. खाली हिस्ट्री रेकॉर्डमध्ये माझी ऑलरेडी रेफरल लिंक आहे, तिथून पण आपण ओपन करू शकतो. अदरवाईज तुम्ही वरती जर का रेफरल लिंक टाकली तरी पण तुमचं पेज ओपन होणार. तर मी ते हिस्ट्रीमध्ये जातो आहे, माझ्याकडे ऑलरेडी रेफरल लिंक आहे. तर आपलं जे मेटाफोर्सचं जे पेज आहे त्याच्यावरच्या आपण आज काही गोष्टी बघणार आहोत. आय ॲग्री, आय एम नॉट सिटिझन, 2 बॉक्सवरती क्लिक करायचं आहे. साईनअपवरती क्लिक करायचं आहे. टोकन पॉकेटवरती क्लिक करायचं आहे. ज्यांच्याकडे ट्रस्ट वॉलेट असेल त्यांनी काय करायचं आहे की प्लेस्टोरमध्ये जाऊन टोकन पॉकेट डाउनलोड करायचं आहे लवकरात लवकर, आणि टोकन पॉकेटमध्ये आपलं जे ॲप्लिकेशन आहे ते रिस्टोर करून घ्यायचं आहे परत. कारण का ट्रस्ट वॉलेटमध्ये खूप सारे ट्रॅफिक आहे, खूप सारे प्रोजेक्ट आहेत, त्याच्यामुळं टोकन पॉकेट तुम्हाला बेस्ट राहणार. तर मी 3 लाईनवरती वरती क्लिक करतो आहे. याच्यामध्ये तुम्ही गेल्याच्यानंतर सर्व्हिसमध्ये जायचं आहे. सर्व्हिस ओपन करायचं आहे. टॅक्टाईल गेममध्ये जायचं तुम्हाला. हे बघा, इथे तुम्हाला एंट्री करण्यासाठी वरती 3 लाईनवरती परत क्लिक करायचं आहे आणि कनेक्ट वॉलेट म्हणायचं आहे. बघा, कनेक्ट वॉलेट केल्यानंतर टोकन पॉकेट, पासवर्ड टाकतो आहे. तुम्हाला इथं पासवर्ड विचारला जाईल. तुमचा जो लॉग इनचा पासवर्ड आहे तो पासवर्ड टाकायचा आहे. ओके, यू आर लॉग इन म्हणून वरती आलेला आहे. परत 3 लाईनवर जायचं आहे आणि फोर्स सिस्टममध्ये क्लिक करायचं आहे. हे बघा, फोर्स सिस्टममध्ये क्लिक केल्याच्या नंतर आपले जे प्लॅन्स आहेत बघा, आता काय झालं आहे नवीन इंटरफेसप्रमाणे काय झालं आहे, युनाइटवर्स जो गेम प्लॅन आहे तो वरती फर्स्टला आहे. तुम्हाला जर का पहिला जो आपला प्रमोशनचा प्लॅन आहे टॅक्टाईल गेम एफ, तो तुम्हाला जर का बघायचा असेल तो 2nd नंबरला आहे आणि 3 नंबरला काय रॉयल्टी आहे. ठीक आहे, तर पहिल्या नंबरला काय आहे युनाइटवर्स गेम एफ दिलेला आहे. आता मी मेनूमध्ये जातो आहे. सिस्टमच्या बाजूला बघा मेनूचं बटन दिलेलं आहे. इथे मेनूचं बटन दिलेलं आहे. आता याच्यामध्ये काय काय दिसतं, आपला पहिला आय डी दिसतो आहे. कॉपी माय लिंक म्हणजे तुमची जर का लिंक जर बघायचं असेल तर त्या लिंकवरती क्लिक करायचं आहे. बघा, इथून आपला बारकोड आणि लिंक दिसते, तर तुम्ही कॉपी लिंक करू शकताय. ओके, दुसरा जो पार्ट आहे वॉलेट्समध्ये म्हणजे तुमचे फोर्स कॉइन वगैरे असतील ते तुम्हाला या वॉलेट्समध्ये दिसतील. सर्व्हिसेसमध्ये गेल्याच्या नंतर बघा हा नवीन ऑप्शन आहे टॅक्टाईल गेम एफ, युनाइटवर्स, रॉयल्टी आणि फोर्स कॉइन. हे 4 ऑप्शन याच्यामध्ये दिसतात आहेत. ते आज आपण बघणार आहोत. अजून दुसरा जो पार्ट आहे मेनूमध्ये गेल्याच्या नंतर कम्युनिटीवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला जर का तुमची टीम बघायची असेल तर कम्युनिटीचा ऑप्शन दिलेला आहे. माय टीमवरती बघू शकता, तुम्ही टीमला मेसेज करू शकता. तुम्हाला एक पर्टिक्युलर युजर बघायचं असेल तर तुम्ही युजर पण बघू शकता इथून. तर कम्युनिटीमध्ये हे ऑप्शन दिलेले आहेत. अजून काय दिलं आहे सेटिंगमध्ये, म्हणजे तुमचा जर का फोटो लावायचा असेल आय डीवरती तर तुम्ही सेटिंगवरती क्लिक करायचं आहे. सेटिंगवरती क्लिक केल्याच्यानंतर हे बघा इथे तुम्हाला येणार फोटो लावण्यासाठी येणार. हे बघा, ओके. आता याच्यावरती एक ऑप्शन दिला आहे चेंज वॉलेट. चेंज वॉलेट म्हणजे काय की आपली जर का 12 अक्षरं जी आहेत सिक्युरिटी की जर कोणी म्हणजे अननोन व्यक्तीने जर घेतली असेल तर इथून तुम्ही काय करू शकता, KYC करून तुमची 12 अक्षरं चेंज करून घेऊ शकता. हा फक्त पोर्टल आपल्या डिसेंट्रलाइज पेजवरती दिलेला आहे. तर तिथून पण तो एक ऑप्शन आहे, तो करू शकता. पण सिनियरला विचारून केलं तर बरं होईल. पुन्हा मी जातो याच्यामध्ये. तर फोर्स सिस्टममध्ये आपले जे आता ऑप्शन ऑन आहेत ते आपल्याला दिसतील. म्हणजे फोर्स सिस्टममध्ये जे आपले ऑप्शन ऑन आहेत हे बघा,
फोर्स सिस्टममध्ये जर तुम्ही क्लिक केला तर याच्यामध्ये तुम्हाला दिसणार. आता मी पहिल्यांदा जातो आहे युनाइटवर्समध्ये. युनाइटवर्समध्ये ज्या काही अपडेट झालेल्या आहेत ते तुम्हाला मी सांगणार आहे. तर इथं शोवरती क्लिक करतो आहे. मी 3 टीआर परचेस केलेले आहेत युनाइटवर्समध्ये, म्हणजे जिथून आपण फोर्स कॉइन घेऊ शकतो. हे युनाइटवर्समध्ये जाण्यासाठी मला पासवर्ड विचारतो आहे, तर पासवर्ड मी ते टाकतो आहे. ओके, कन्फर्म केलं आहे. आता युनाइटवर्समध्ये बघा काय काय दिलेलं आहे. पहिल्यांदा तुमचा तर युनाइटवर्सचा पोर्टल ओपन होतो आहे. वरती दिलं आहे डेल्टा. डेल्टा म्हणजे काय की तुम्ही जे टी आर घेतलेले आहेत, डेल्टामधच्या खाली एक बटन आहे क्लिक शो. तर क्लिक शोवरती जर मी क्लिक केलं तर याच्यामध्ये काय दिसतं आहे की डेल्टामध्ये जे व्यक्ती आहेत पार्टिसिपेट केलेले, डेल्टामध्ये जे व्यक्ती आहेत ते तुम्हाला इथे शो होत आहेत. हे बघा डेल्टामध्ये, म्हणजे युनाइटवर्समध्ये सपोज पकडा माझ्या खाली टीम मेंबर्स आहेत, असोसिएट आहेत, त्यांनी जर का युनाइटवर्समध्ये एंट्री केली असणार तर मला ते इथे शो होणार डेल्टामध्ये. ठीक आहे, तर तो हा एक पार्ट आहे. दुसरा जो पार्ट आहे, आपला जो नवीन प्रोग्राम आता लॉन्चिंग होतो आहे तो म्हणजे मायनिंगचा जो पार्ट आहे, ज्याच्यामध्ये आपल्याला चिप्स वगैरे भेटतात आहेत. इथे दाखवलं आहे बघा वरती समरी दिले, टोटल मेंबर्स किती आहेत, पार्टिसिपेट इन्कम दिलेलं आहे युनाइटवर्समधलं. त्याच्या खाली ॲक्टिव्ह डिव्हाइस दिलेलं आहे. ॲक्टिव्ह डिव्हाइस किती आहेत, 88 डिव्हाइस दिले आहेत ॲक्टिव्ह. म्हणजे 88 डिव्हाइस आपल्याला पाहिजेत मायनिंगच्या प्रोजेक्टसाठी. हे 88 डिव्हाइस आपल्याला कुठून भेटणार, तर आपण जेवढे टी आर परचेस करणार किंवा रिन्यू करणार तेवढे आपल्याला काय भेटणार, डिव्हाइस भेटणार आपल्याला. जसं की मी काय केलं आहे, टी आर 1 ओपन केलं आहे. टी आर ओपन 1 केल्याच्या नंतर मी बाजूला स्टोरेजचं एक ऑप्शन आहे, ते क्लिक करतो स्टोरेजमध्ये. हे बघा, आता मी हे काय केलं आहे, चिप्स कलेक्ट केलं आहे. म्हणजे तुम्ही जर का पहिला टी आर दुसरा टी आर जर का जेव्हा खरेदी करणार किंवा रिन्यू करणार तेव्हा तुम्हाला चिप्स भेटणार. मग चिप्सचं काय करायचं आहे आपल्याला, तर या आपल्याकडे 256 चिप्स पाहिजेत. 256 जर चिप्स असतील तर आपण बिटफोर्समध्ये एंट्री करतो आहे, म्हणजे मायनिंगचं जे इन्कम भेटणार आहे आपल्याला पर वीकला. ॲक्च्युली प्रॉपर इन्फॉर्मेशन अजून माहिती नाही, पण प्रत्येक आठवड्याला हे आपल्याला इन्कम येणार आहे. महिन्याला नाही, प्रत्येक आठवड्याला इन्कम येईल या चिप्सचं. त्याच्यावरती मी एक तुम्हाला व्हिडिओ बनवणारच आहे लवकर. पण जेवढी डिटेल्स आहे ती तुम्हाला सांगणार. क्वांटम वेव्ह हे नेटवर्क आपल्याला एक तयार करायचं आहे. त्याच्यामध्ये बिटफोर्स आपल्याला भेटणार. हे चिप्स जे तुमच्याकडे आहेत ते तुम्हाला बिटफोर्स भेटणार, आणि जेवढे जास्त बिटफोर्स असणार तेवढं तुम्हाला काय भेटणार, मायनिंगचं इन्कम भेटणार. अजून काय करणार, ज्याच्याकडे बिटफोर्स असतील तो स्वाईप करू शकतो फोर्स कॉईनमध्ये. फोर्स कॉईन पण तुम्हाला भेटू शकतात बिटफोर्सचे. आता याच्यामध्ये बघा माझ्याकडे काय आहे की खाली बघा टी आर आहेत. आता इथे मी तुम्हाला दाखवतो की एक्सटेंड सेकंड जो टी आर आहे माझ्याकडे अजून 8 दिवस आहेत. सेकंड टी आरसाठी मला किती लागतात की $20 लागतात. हे बघा $20 लागणार. मग $20 मी पेड केल्याच्यानंतर काय होणार, एकतर काय भेटणार मला, टायमर भेटणार, म्हणजे 30 दिवसाचा टायमर भेटणार. वरती बघा काय दिलं आहे, ॲक्सेस की भेटणार आणि ॲक्टिव्ह चिप भेटणार. मग ह्या चिप मला 256 कलेक्ट करायचे आहेत. जर का सेकंड चिप घेतली, सेकंड जर चिप घेतली तर मला 256 चिप नाही लागणार. सेकंड जर का मी चिप घेतो आहे तर 64 चिप लागणार. हे बघा सेकंड, जेवढी तुम्ही मोठी चिप घेणार तेवढं तुम्हाला चिप कमी लागणार. म्हणजे आपल्याला 256 चिपची गरज नाही, 64 चिप जरी असतील पण त्या सेकंड टीयरच्या पाहिजेत 64 चिप. त्याच्यापेक्षा कमीवाला चिप कुठल्या पाहिजेत, 3 टीयरच्या पाहिजेत. म्हणजे बघा माझ्याकडे ज्या चिप आहेत स्टोरेजमध्ये मी दाखवतो आहे, सेकंड टीयरच्या 2 चिप आहेत. पहिल्या टीयरची तिसऱ्या टीयरची 2 चिप आहेत. दुसऱ्या टीयरच्या एक चिप आहे आणि पहिल्या टीयरची 2 चिप आहे. म्हणजे माझ्याकडे वेगवेगळ्या टीयरची चिप आहे. म्हणजे आपण कॅल्क्युलेशन अजून नक्की माहीत नाही आपल्याला, पण चिप 256 लागणार. जर का दुसऱ्या स्लॉटच्या तुमच्याकडे चिप असतील तर 64 लागणार. त्याच्यापेक्षा तिसऱ्या टीयरच्या असतील तर त्याच्यापेक्षा कमी लागणार. म्हणजे आपल्याला काय लागणार, अशा चिप्स लागणार आहेत. ते आपल्याला चिप्स कलेक्ट करायचे आहेत. तुम्ही जर का हे टी आर घेतलात, टी आर घेतल्याच्यानंतर आपल्याला फोर्स कॉईन भेटत नाही. जे नवीन व्यक्ती असेल त्यांनी व्हिडिओ बघायचा आहे. टी आर घेतल्याच्यानंतर तुम्हाला काय भेटणार, चिप भेटणार. दुसरा पार्ट तुम्हाला एनर्जी भेटणार. जसं की आता मी चिप हा मी टी आर एक्सटेंड केला होता पहिलावाला, बघा 36 दिवसाचा टी आर आहे. तुम्ही एक्सटेंड केल्याच्यानंतर मला काय काय भेटलं आहे, तर चिप भेटली.
दुसरा पार्ट काय भेटले मला, एनर्जी भेटले. बघा इथं वॉलेटमध्ये जातो आहे, वरती मेनूमध्ये जातो आहे आणि इथं वॉलेटमध्ये जातो आहे. बघा म्हणजे मला पहिला जो हा आहे TI अपडेट केल्यानंतर मला इथे बघा एनर्जी भेटली किती, 2.26 एनर्जी. ही एनर्जी मला रॉयल्टीमध्ये कामी येणार आहे. म्हणजे हा दुसरा तिचं बेनिफिट. पहिला भेटला चिप, त्याचं आपल्याला बिटफोर्स भेटणार. दुसरं जे आहे तुम्हाला एनर्जी भेटणार, ती रॉयल्टीसाठी कामी येणार आहे. ही दुसरी पार्ट आहे. आणि तिसरा पार्ट म्हणजे EQN एनर्जी. EQN एनर्जी आपल्याला भेटणार आहे. ती एनर्जी म्हणजे फ्रंटला आहेत. फ्रंटला मी तुम्हाला दाखवेन. फ्रंटला आपला जो पोर्टल आहे टोकन पॉकेटचा, त्याच्यामध्ये EQNचं आहे. मी स्मार्ट कॉन्ट्रॅक्ट पण पाठवलेलं होतं, पण एकदा डिस्क्रिप्शनमध्ये मी स्मार्ट कॉन्ट्रॅक्ट टाकतो आहे. म्हणजे तुम्हाला पहिला TR किंवा 9 पैकी कुठला तुम्ही जर TR परचेस केलात तर तुम्हाला बिटफोर्स भेटणार. बिटफोर्स भेटल्याच्या नंतर तुम्ही त्याचं स्वॅपिंग करू शकता फोर्स कॉईनमध्ये. दुसरं तुम्हाला काय भेटणार तर एनर्जी भेटणार. ती तुम्हाला कशामध्ये लागणार, आपल्या NFT रॉयल्टीमध्ये लागणार. आणि तिसऱ्या पार्टमध्ये EQN भेटणार. जे EQN म्हणजे काय की त्याचे तुम्हाला डॉलर भेटणार आहे परत. म्हणजे मिस्टर लाडूने बघा काय केलं आहे की तुम्हाला डॉलर परत देणार. EQN एनर्जी तुमच्याकडे असेल तर तुम्हाला परत डॉलर भेटणार. तर हा आपला कुठला आहे, नवीन अपडेशन आहे कुठलं, फोर्स कॉईनचं. ठीक आहे, युनाइटवर्स जो आपला पार्ट आहे त्याचा आहे. आता आपण जाऊया फोर्स कॉईनचा जो पोर्टल आहे त्याच्यामध्ये मी क्लिक करतो आहे. फोर्स कॉईन ज्याच्यामध्ये नवीन अपडेशन आलेलं आहेत. आता याच्यामध्ये बघा इथे आपल्याला काय दिसतं आहे की आपल्याकडे जे फोर्स कॉईन आहेत, ठीक आहे, इथं फोर्स कॉईन होल्डर दिले आहेत, वरती फुल सप्लाय दिलेला आहे. ओके, आता हा एक नवीन पार्ट आहे, वेस्टिंगचा नवीन पार्ट आहे. बघा आपल्याकडे जसं आपण FDचा पार्ट असतो आहे आपल्या बँकमध्ये, तसं तुमच्याकडे जर का फोर्स कॉईन असतील त्याचे इथं काय दिलं आहे, 5 वेस्टिंगचे पार्ट दिलेले आहेत. म्हणजे फर्स्ट इयर वेस्टिंग टेरिफ, सेकंड इयर वेस्टिंग टेरिफ, थर्ड इयर वेस्टिंग टेरिफ, फोर्थ इयर वेस्टिंग टेरिफ आणि 5 इयर वेस्टिंग टेरिफ. आता पहिले जे 2 पार्ट आहेत त्याच्यामध्ये काय दिलं, पहिला जो पार्ट आहे जर तुमच्याकडे फोर्स कॉईन असतील त्याच्यातले तुम्ही काही तुम्हाला फोर्स कॉईन फंडिंगमध्ये ठेवायचे असतील म्हणजे एका वर्षासाठी, तर तुम्ही एका वर्षाचं ठेवू शकता आणि त्याचं बेनिफिट टीममध्ये डिस्ट्रीब्युशन होणार. तसंच सेकंड टियरचं आहे, सेकंड टेरिफचं आहे, थर्ड टेरिफचं आहे, फोर्थ आणि 5 टेरिफ हे खूप महत्त्वाचं आहे. याच्यामध्ये तुम्हाला जास्त बेनिफिट भेटणार. जर का तुम्ही 4 वर्षासाठी फोर्स कॉईन ठेवताय किंवा 5 वर्षासाठी फोर्स कॉईन ठेवताय, जो काही तुम्हाला बेनिफिट आहे तो तुम्हाला बेनिफिट भेटणार आहे. अजून हे पार्ट अपडेशनमध्ये आहेत, त्याच्यामुळं प्रत्येक व्यक्तींना हा पार्ट समजून घ्यायचा आहे. जर आपल्याला काही माहीत नसेल तर विचारायचं आहे. आणि आपण हे 4 वर्ष किंवा 5 वर्ष तुम्ही ठेवू शकता. आता हे बघा तिसऱ्या वर्षासाठी बघा टेरिफ डिफॉल्ट आहे. इथं डिफॉल्ट म्हणजे काय की तुम्हाला जर काय करायचं नसेल तसाच मोड ठेवायचं असेल तुम्ही तसंच ठेवू शकता. पण याची जी डिटेल्स आहेत अजून डिटेल्स यायची आहेत संपूर्ण. ठीक आहे, दुसरा जो पार्ट आहे आपला जो वॉलेट आहे, या वॉलेटमध्ये क्लिक करायचं आहे. आता बघा या वॉलेटमध्ये जे नवीन लोक आहेत किंवा जे जुने लोक आहेत बघा याच्यामध्ये काय काय ऑप्शन दिला आहे, ट्रान्सफर, बाय MFS आणि सेल MFS. तुम्हाला ज्यांना कोणाला फोर्स कॉईन घ्यायचे असतील त्यांनी काय करायचं आहे, बायमध्ये क्लिक करायचं आहे ज्यांना फोर्स कॉईन घ्यायचं असेल तर. आता याच्यामध्ये काय दिलं बघा, तुम्हाला 20 फोर्स कॉईन भेटू शकतात. 20 वर्षी तुम्ही किती पण फोर्स कॉईन घेऊ शकता. जसं मी ते $100 टाईप करतोय, सॉरी ते मी टाईप करतोय 55 टाईप करतोय, सॉरी. एक मिनिट, बॅकला जाऊन परत ऑन करूया आपण. हे बघा $55 तुम्हाला 20 फोर्स कॉईन भेटत आहेत. ज्यांनी कोणी फोर्स कॉईन घेतले नसतील त्याने इथून तुम्ही फोर्स कॉईन घेऊ शकता. जर तुमचा TR एक्सपायर झाला असेल तर तुम्ही इथून फोर्स कॉईन घेऊ शकता. म्हणजे TR घेतल्याशिवाय तुम्हाला फोर्स कॉईन घेता येणार नाही. ज्या व्यक्तीचा TR एक्सपायर झाला असेल, ज्याला कोणाला फोर्स कॉईन घ्यायचे असतील त्यांनी काय करायचं आहे की युनाइटवर्समध्ये जायचं आहे. पहिला जो TR आहे $50 तो घ्यायचा आहे आणि नंतर फोर्स कॉईनच्या ऑप्शनमध्ये येऊन हा देखो या वॉलेटच्या ऑप्शनमध्ये येऊन या वॉलेटच्या ऑप्शन तुम्ही बाय करू शकता. ओके, दुसरा पार्ट सेल. इथं सेलिंगचा पार्ट दिलेला आहे.
ज्याला कोणा फोर्स कॉईन ज्याने घेतलेले त्यांना सेल करायचं असेल तर सेल करू शकता. म्हणजे इथं सेलिंगचा जो पार्ट आहे क्रिप्टो करन्सीमध्ये आपला एवढा मोठा जो प्रोजेक्ट आहे, जागतिक लेवलचा प्रोजेक्ट आहे, तुम्ही फोर्स कॉईन पण तुमचा सेल करू शकता. आता याच्यामध्ये बघा खाली 2 पार्ट दिला आहे. इनर बॅलन्समध्ये बघा हा खूप महत्त्वाचा पार्ट आहे. MFS फोर्स कॉईन म्हणजे मिस्टर लाडूने काय केलं आहे, 2 पार्ट दिले आहे, MFS फोर्स कॉईन आणि MFS वेस्टिंग. हे बघा खाली. आता म्हणजे हे एका अकाउंटमध्ये किती आहेत, 52 फोर्स कॉईन आहेत. आता मिस्टर लाडूने काय केलं, प्रत्येक महिन्याला तुम्हाला या फोर्स कॉईनमधले वेस्टिंगमधले 10% फोर्स कॉईन तुम्हाला भेटतात. कशासाठी, जर तुम्हाला जर का विकायचे असतील तर ते फोर्स कॉईन तुम्हाला इथे वरती दिसणार MFSमध्ये. ज्यांच्या वॉलेटला फोर्स कॉईन दिसत नसतील त्यांनी काय करायचं आहे, डिस्कनेक्टमध्ये जायचं आहे, पुन्हा कनेक्ट करायचं आहे, तुम्हाला इथे फोर्स कॉईन दिसणार. ओके, तर 2 ऑप्शन आहेत. MFS फोर्स कॉईन म्हणजे जे विकण्यासाठी फोर्स कॉईन येणार आहेत ते तुम्हाला इथे वरती दिसतील झिरोमध्ये. खाली जे आहेत जे तुमचे ॲक्च्युली फोर्स कॉईन जे आहे ते तुम्हाला इथे दिसणार, MFS वेस्टिंगमध्ये दिसणार. ओके, ते तुम्हाला काढता येणार नाही. मिस्टर लाडूने जे प्रत्येक महिन्याला 10% दिलेले आहेत ते 10% तुम्हाला इथे तुम्ही इमिडिएटली काढू शकता. तुम्ही डाय बनवू शकता, ते फोर्स कॉईनला डायमध्ये तुम्ही कन्वर्ट करू शकता. ठीक आहे, तर हे जे आजचे नवीन जे अपडेशनचे पार्ट आहेत हे 2 पार्ट आहेत, फोर्स कॉईन आणि फोर्स कॉईन वेस्टिंग. वेस्टिंग तुमचे टोटल फोर्स कॉईन दिसतील आणि वरती मिस्टर लाडूने 10% रूल्सनुसार जे दिले प्रत्येक व्यक्तीला 10% जे काही फोर्स कॉईन वरती जमा होणार. मग तुम्हाला काढायचे असेल तर काढू शकता, नाही काढायचे असेल तरी नाही, तसेच तुम्ही ठेवू शकता, काही प्रॉब्लेम नाही आहे. ओके, तर हा झाला आजचा पार्ट आहे आणि याच्यामध्ये एनर्जी आपल्याला इथे खाली दिसणार आहे. ओके, आता ही जी एनर्जी आहे, आता ही मी एनर्जी अपडेट जरा ट्राय करतोय अपडेट करायचं. हा एक जो पार्ट आहे बघा, ज्या व्यक्तींना फोर्स कॉईन घ्यायचं असेल त्यांनी डायरेक्ट फोर्स कॉईन घेऊ शकत नाही, त्यांना पहिला TR घ्यावा लागेल. हे बघा, परत एकदा सांगतोय तुम्हाला, ज्या व्यक्तीला फोर्स कॉईन घ्यायचं असेल त्या व्यक्तीला पहिला TR घ्यावा लागेल $50. सेकंड त्याला फोर्स कॉईनमध्ये जाऊन वॉलेटमध्ये जाऊन, हे बघा वॉलेटमध्ये जाऊन त्याला बायवरती क्लिक करायचं आहे आणि इथून तो फोर्स कॉईन घेऊ शकतो. म्हणजे तुम्हाला टोटल $155 लागणार. इकडचे $55 आणि हे $50. हे बघा, हे $50. मग तुम्ही किती पण फोर्स कॉईन घेऊ शकता. ठीक आहे, आणि हा फोर्स कॉईन अजून लॉन्चिंग झाला नाही, एक्सचेंजरवरती लॉन्चिंग झालेलं नाही. आपल्या याच्यामध्ये बाय आणि सेल करू शकतो आपण. ठीक आहे, तर हा एक आपल्या नवीन अपडेट झाला. आता हे बघा, इथे मी एक्सटेंडचा खाली ऑप्शन दिलं आहे बघा. हे एक्सटेन्शन पहिल्यांदा काय होत होतं, आपण जे TR अपडेट करतो 30 दिवसांसाठी, त्याचा जो आपण किती दिवस पण करू शकतो पुढे अपडेशन असं होतं. आता काय झालं, मिस्टर लाडूने काय केलं आहे, महिन्याच्या 20 दिवस झाल्यानंतर जेव्हा लास्टचे 10 दिवस उरतील तेव्हा हे अपडेशनचं टायमिंग येणार. इथे या साईडला बघा, अपडेशनचं इथं टायमिंग येणार आणि एक्सटेंडचा टायमिंग येणार. आणि एक्सटेंड केल्याच्यानंतर तुम्हाला चिप भेटणार, बिटफोर्स भेटणार, अजून तुम्हाला EQN भेटणार आणि तुम्हाला एनर्जी भेटणार. ठीक आहे, तर हा युनिटवर्सचा जो आजचा पार्ट आहे. सेकंड जो पार्ट आहे, मी सांगत होतो की तुम्हाला एनर्जी आहे, तुम्ही एनर्जी कुठे वापरायचं आहे तुम्हाला सांगतो. एनर्जीचा जो पार्ट आहे तो पण आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये होऊन जाईल. नवीन व्यक्ती जे आहेत त्यांनी हा व्हिडिओ परत परत बघायचा आहे. हे बघा, मी पुन्हा जरा लॉग इन करतोय कनेक्ट वॉलेटमध्ये जाऊन. नवीन व्यक्तींना सर्वांना सूचना आहे की जे आता जॉईन झाले त्या 2 महिन्यामध्ये त्या व्यक्तींनी हा जो व्हिडिओ व्यवस्थित बघायचा आहे. आपलं पेज कसं ओपन करायचं आहे आपल्याला, त्यासाठी हे संपूर्ण त्यांनी बघायचं आहे. 5 ते 10 थोडासा टेक्निकल भाग आहे हे सिस्टममध्ये. फोर्स सिस्टममध्ये मी जातो आहे बघा. फोर्स सिस्टममध्ये सर्व ऑप्शन आहेत, सर्वांनी लक्ष द्यायचं आहे. जे नवीन व्यक्ती आहेत त्यांना लक्ष द्यायचं आहे. फोर्स सिस्टममध्ये सर्व ऑप्शन आहेत. खाली बघा रॉयल्टी NFT. रॉयल्टी NFT म्हणजे काय की आपल्याला महिन्याला या सिस्टममधून पेमेंट भेटणार. म्हणजे महिन्याला 20 करोड वाटले जातात, ते 20 करोडमधले 10% आपल्याला डिवायडेशन होतं. तर ते डिवायडेशन प्रत्येक रॉयल्टीनुसार होतात, लेवलप्रमाणे होतात. तिथे 7 लेवल आहेत, 7 NFT आहेत. आता शोमध्ये जातो आहे. ज्या व्यक्तीला रॉयल्टीमध्ये भाग घ्यायचा आहे त्यांनी काय करायचं आहे की मिनिमम 6 टॅक्टाईलमध्ये, 3 स्लॉट युनाइटवर्स गेम ॲपमध्ये आणि तुम्हाला ही जस्ट NFT भेटणार. हे बघा,
जी माझ्यासमोर तुम्हाला दिसेल जस्ट NFT भेटणार. आणि ह्या NFT साठी काय लागतं ते एनर्जी लागतं आहे. ते आपल्याला एनर्जी तिकडून भेटेल युनाइटवर्समधून. आता याच्यामध्ये खासियत काय आली की NFT या पोर्शनमध्ये बघा चिप पण दिले. म्हणजे मला असं वाटतं की हे जर का चिप आपण एकत्र केलं ते आपण NFT पण करू शकतो. ॲक्टिवेटर म्हणजे अजून जी इन्फॉर्मेशन अजून कम्प्लिटली आलेलं नाही आहे, पण मला असं वाटतं की ही पण एक NFTच आहे. या NFT मागे पण लाडूसर काही नाही काहीतरी आपल्याला इन्फॉर्मेशन देतील. तर मी माझी जस्ट NFT ओपन करून दाखवतो आहे. याच्यामध्ये बघा या NFTमध्ये खाली बघा एनर्जी दिलं आहे 3%. 137 एनर्जी आहेत. या साईडला किती 3500 दिसत आहेत. म्हणजे आपल्याला टोटल एनर्जी पाहिजे 3500. 3500 जर आपल्याकडे एनर्जी असतील तर आपली जी ही जस्ट NFT आहे ही NFT चेंज होऊन काय होणार आपल्याला इथे एक ॲडमध्ये ॲक्टिवेटेड NFT दिसणार. आणि ती NFT मित्रांनो आपल्याला पर मंथला आपल्याला इन्कम येणार त्याचं 10%मध्ये. ते इन्कम कधी स्टॉप होणार नाही. जिथपर्यंत मेटावर्सचा प्रोजेक्ट चालू आहे तिथपर्यंत ते इन्कम आपल्याला येतच राहणार. मग अशा आपल्या 7 NFT आहेत. तुम्ही 7 NFT घेऊ शकता. तुमच्या टीममध्ये जर का 3 लोकांनी ही NFT घेतली तर तुम्ही पुढच्या NFTमध्ये क्वालिफाय होणार. ठीक आहे. मग त्या NFTचं तुम्हाला मोठे इन्कम भेटणार. ओके. आणि ही NFT आपण विकू पण शकतो आपल्या पोर्टलला. ज्या व्यक्तीला महिन्याला पेमेंट नको आहे तो विकू पण शकतो. आता याच्यामध्ये जी मला एनर्जी भेटलेली आहे 2.26 ही जरा मी एनर्जी याच्यामध्ये टाकण्याचा प्रयत्न करतो. बघूया होते काय. कारण का कदाचित काम पण चालू असेल. आपल्या मायनिंग प्रोजेक्टचं काम चालू आहे. मी एकदा अपग्रेड करण्याचा प्रयत्न करतो ती एनर्जी. म्हणजे तुम्हाला समजेल ही एनर्जी आपण कुठे लावू शकतो. एनर्जी 1 मिनटं पासवर्ड टाकतो. हे बघा 137 माझ्याकडे एनर्जी होती. मी 2 एनर्जी याच्यामध्ये ॲड करण्याचा प्रयत्न करतो. होते काय बघूया. म्हणजे आपल्या 3500 म्हणजे सावकाश काम करत करत आपण ती एनर्जी करू शकतो. 2 ते 3 महिन्यामध्ये आपण ती करू शकतो. युनाइटवर्समध्ये आपण वर्किंग करून. प्लीज वेटिंग आलं आहे. आणि ही एनर्जी तुम्हाला युनाइटवर्समध्ये तुम्ही जेवढे जास्त TR परचेस करणार तेवढी तुम्हाला एनर्जी ती भेटणार. आता एकदा आपण रिफ्रेश करून बघूया. एकदा बॅकला येतो आहे परत. सॉरी बॅकला येतो आहे. पुन्हा मी याच्यावरती क्लिक करतो आहे. हे बघा 137 होती आता 139 झालेली आहे. ओके. म्हणजे मला अजून किती एनर्जी पाहिजे तरी पण 3000 किती होते 3300 1 मिनिट. याच्यामध्ये एनर्जी जी पाहिजे आपल्याला 3500 मायनस